राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करून कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणच्या विकासाबाबत पावसाळी अधिवेशनात सर्वांचेच लक्ष केंद्रित केले। सन्माननीय सदस्य विश्वनाथजी भोईर महोदय साहेब बोला। आमच्या जनतेला सामावून घेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी विशेष अभिनंदन करतो। आम्ही सर्व पहिल्या टर्मचे आमदार आहोत आणि जवळजवळ आता जे अधिवेशन झाले त्याच्यामध्ये जे बजेट सादर झाले त्याच्यातला सर्वात उत्तम बजेट म्हणून आम्हाला हा सर्व माझ्यासह सर्व नवीन जे टर्मचे लोक आहेत त्यांना हा बजेट भावलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या बजेट जसा सादर झाला आणि जसा ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सर्व उपमुख्यमंत्री आणि सर्व सदनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील, उच्च शिक्षित तरुणांना अनुदान असेल, ज्या गोष्टी ह्या बजेटमध्ये केलेल्या आहेत त्या बजेटमुळे दिवाळी साजरी झाली। ह्या दिवाळी साजरी झाल्यानंतर समोरच्या विरोधकांचं दिवाळं निघालं। आता दिवाळं निघाल्यावर तो माणूस दिवाळखोरीत काय ना काय बडबडत असतो, तर तो बडबडत राहिला। परंतु सर्व महाराष्ट्रातील जनता आणि सर्वच लोक हा एक वेगळा बजेट म्हणून याचा अनुभव घेत आहेत। मी अध्यक्ष महोदय, आपल्या शासनाने विविध विकास महामंडळाला अर्थसहाय्य देऊन नवीन विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत। राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ असे अनेक महामंडळ नव्याने स्थापन केलेले आहेत। परंतु ठाणे, रायगड आणि मुंबई ह्या भागामध्ये राहणारा आगरी कोळी समाज, ह्या आगरी कोळी समाजाच्या ज्या आता महायुती शासन असेल किंवा याच्या आधीची सरकार असतील, सर्वांनी आता सकाळपासून बसलो तर थोडं बसले आणि पहिल्या टर्मचा मला वाटतं बजेटवरती पहिल्यांदा बोलतो, इतर वेळेला बोलतो पण बजेटवर पहिल्यांदा बोलतो। तर ह्या आगरी कोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित करतो, परंतु ह्या आगरी कोळी बांधवांची जी मागणी आहे की आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं, जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी, आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन नाही, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचं, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे, तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं, आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था, भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी इत्यादी सारख्या व्यवसाय व कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्य द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे। अध्यक्ष महोदय, कल्याण शहराच्या बरोबर मध्य भागातून वालधुनी नदी वाहते। उल्हासनगर शहरातून येताना या वालधुनी नदीमध्ये ड्रेनेजच्या द्वारे अनेक दूषित प्रकारचं पाणी सोडलं जातं, अनेक कारखान्यातून रासायनिक पाणी सोडलं जातं, त्यामुळे ही दूषित झालेली नदी आहे। नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आहे, नदीची खोलीकरण करून नदी संवर्धन करावी म्हणून कल्याण शहरातील अनेक संस्था अनेक वर्ष आंदोलनं करत सरकारकडे मागणी करत आहेत। माझी ह्या आर्थिक जो आपलं बजेट आपलं सादर झालेलं आहे याच्या माध्यमातून एक विनंती आहे की ह्या वालधुनी नदीचे संवर्धन करण्यासाठी तिचा गाळ काढावा, ती स्वच्छ करावी, तिचं खोलीकरण करावं, जेणेकरून त्या नदीचं संवर्धन होईल आणि त्या नदीच्या काठावर असणारे अनेक भाग म्हणजे जेणेकरून घोलपनगर असेल, भवानीनगर असेल, योगीधाम असेल, बंदरपाडा असेल आणि मोठमोठी गृहसंकुल आहेत, ही दरवर्षी ज्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा बुडतात, तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल। तर ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे
शासनाच्या लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे. धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल.